आज मोदीजींवर विश्वास ठेवून अमित शहाजींच्या रणनीतीवर विश्वास ठेवून ज्या पद्धतीनं एनडीएला बहुमत मिळालेलं आहे आणि काँग्रेसचं डिपॉझिट जप्त झाले, या ठिकाणी ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून जेव्हा आरडाओरडा चालू होता त्या आरडाओरडामध्ये काँग्रेस आहे, उभाटा गट आहे, उद्धव ठाकरेंचा राज ठाकरे आहे. तर रामदास दानवेंनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधलेला आहे. काँग्रेसनं स्वतःची वृत्ती बदलली पाहिजे, काँग्रेसनं चुका केलेल्या आहेत, पराभवातनं शिकायला हवं. महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार ठरवले असते तर परिस्थिती वेगळी असली असती. मात्र तीच चूक आता बिहारमध्ये केली आहे. काँग्रेस जागा वाटपासोबत मोठा वाटा मागताय, विजयाचं गणित आलंय की मोठा पराभव होतो, अशी टीका दानवेंनी केली आहे. तर बिहारच्या पराभवावरून महाराष्ट्राचा अंदाज सांगणं योग्य नसल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलंय. जागा वाटपाचा घोळ शेवटच्या दिवसापर्यंत हा नसला पाहिजे. आता आम्ही नगरपालिकेचं काम करतो, कित्येक ठिकाणी काँग्रेसवर बोलतो. आज आता 14 तारीख आहे, 15 तारीख आहे, काँग्रेसवाले तिथं इच्छा नसताना ही जागा द्या, ती जागा लढा, ही आम्ही लढतो, ती आम्ही लढतो. कित्येक ठिकाणी आमच्याच कार्यकर्त्यांना फोन, आमच्या पंजावर लढा, असं सगळीकडे चालतं. मला असं वाटतं हे काही योग्य नाही आहे. लोकसभेच्या वेळेस कुठल्याही प्रकारचा चेहरा किंवा कुठली घोषणा न होता आम्हाला महाविकास आघाडीला मोठं यश मिळतं आणि विधानसभेमध्ये यश मिळत नाही. याचे जे संदर्भ आपण तपासून बघितले तर ते वेगवेगळे आढळून येतील. तुर्तास या संदर्भाच्या अनुषंगानं बिहारच्या निवडणुकीकडे महाराष्ट्राच्या महाविकास आघाडीच्या आणि 3 पक्षातल्या चष्मा लावून या निकालांकडे बघणं हे चुकीचं ठरेल.